नाही ना, पण आता पण 200 तर झाले ना आरामात. हां दिसते जवळ. अच्छा, तुम्ही कुठून? अच्छा, नागपूरहून आलात. ठीक आहे. आपले 2 फंटर आता खाली बसलेत, तर त्यांच्यासाठी आम्ही वेट करतोय थोडं, कारण त्यांना पण घेऊन जाऊया जरा. ते थोडंसं जरा सवय नाही, सवय ह्याच्यासाठी सवय पाहिजे ना, भरपूर चालायची सवय पाहिजे, ह्याच्यासाठी डोंगर चढले पाहिजे. मी चाललो. जय जय सियाराम. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. गाड्या रेडी आहेत, सगळ्यांनी चैन लूप केलं आहे आणि सकाळचे वाजले 8:30 आणि आज का दिवस है हम्पी का दूसरा, और दूसरा दिन में आज हमको पूरा कवर करने का है. ऐसा हम लोग ने सोचा है. अभी देखते वो पूरा होता है कि नहीं, क्योंकि कल 2 ही स्पॉट हुआ. हम्पी में इतना खर्चा करके आए और एक्सेल के शीट में बनाया था कि कौन सा क्या क्या करने का था सब ने, लेकिन वो हिसाब से तो कुछ हुआ नहीं है. सब हमारे राइडर खुश नहीं है, क्योंकि जो भी कल इतना खर्चा करके आए उतना स्पॉट हुआ नहीं. तो क्या करने का भाई, तो आज पूरा करने का कुछ भी होके, क्योंकि कल अपन को फिर वापस 400 किलोमीटर जाने का है गोखर ने. तो आज अंजनी क्या है हिल है, वो क्या है वो अंजनाद्री हिल, पहला उधर जाने का है, पहला नाश्ता करने का है, पेट पूजा, और उसके बाद अंजनाद्री हिल. तर तिकडे थोडंसं ना पायऱ्या आहेत, 500 पायऱ्या चढायच्या आहेत, 500 पायऱ्या उतरायच्या आहेत. झालं ना त्यानंतर खाली येऊन भेटा. आमचा कैलास भाऊ जे आहेत त्यांना थोडंसं जमत नाही ट्रेकिंगचं वगैरे हा विषय, तरी पण आम्ही त्यांना घेऊन जाणार जोर जबरदस्तीने आणि मजा येणार. आज शेवटचा दिवस आहे, काही करून आम्हाला सगळे स्पॉट करायचे आहेत आजच्या दिवसात, म्हणजे जे जे आपल्याला पॉसिबल होतील तेवढे. आणि बाकी तर मजा आली, धमाल आहे. क्लायमेट ओके आहे, म्हणजे एवढी थंडी नाही आहे पण छान आहे. आम्हाला प्रॉपर्टी छान भेटली राहायला. काय बोलताय? प्रॉपर्टी छान होती, सगळे खुश झाले, पैसे वसूल झाले सगळ्यांचे. आता गोखरण्याची प्रॉपर्टी आमची कशी आहे माहीत नाही, ती आपल्याला तिकडे गेल्यानंतर समजेल. बाकी तर बाईकने आपल्याला सगळ्यांना साथ चांगली दिली. फक्त थोडंसं मध्ये मध्ये कोणाची बॅटरी डाऊन होत आहेत त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, पण कालच्या दिवसात आम्हाला कोणी पोलीस लोकांनी तर अडवलं नाही. आता 23 किलोमीटरवरती आपला जो पहिला स्पॉट आहे तो 23 किलोमीटरवर आहे. बाकी सगळ्यांनी चेल लूप केलं, मस्त झाली, मजा आली. आणि आजचा दिवस खूप एन्जॉय करणार आहे हम्पीचा, कारण हम्पीला परत तर आपण कोण येणार नाही आहेत, कारण ज्या ठिकाणी परत मला तर वाटत नाही कोण येतील. तर बाकी तर मजा आहे, धमाल आली. आता निघूया फटाफट पहिला नाश्ता करायला. भाई पहिला नाश्ता करने का क्या? तो पहिला नाश्ता करने के बाद हम लोग स्पॉट पे जाएंगे. पहिलं 10-12 किलोमीटर कवर करू आणि नंतर मग नाश्त्याला थांबू, असं करूया. हां हां, मग तिथे भेटलं तिथे करू. हां हां हां, ठीक आहे, चालेल. चलो फायनली तो निकल गए. आता आवाज येतोय, कसला आवाज येतोय? मागून आवाज येतोय, मला वाटतं टॉप बॉक्स आवाज येतोय. चला फायनली निघालोय. आता आम्ही जिकडे चाललोय ना ते 23 किलोमीटरवर आहे, पण त्याच्या अगोदर पेट्रोल आणि नाश्ता करायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं. मजा आली ॲक्च्युली. काय होतं, सगळं ना चार्जिंग करेपर्यंत ना टाईम निघून जातो. रात्री माझ्या लक्षात नाही सगळं चार्ज करायला, त्यामुळे थोडासा टाईम गेला. नाही तर आम्हाला 7 वाजता निघायचं होतं, कारण आता माहीत नाही, कारण आम्ही वरती जेव्हा जाऊ ना वरती, कारण 500 पायऱ्या आहेत, तिथून खाली येईपर्यंत आम्हाला 12 वाजतील. 12-12:30 नंतर परत माहीत नाही काय करू, स्पॉट नाही करू, काय कळत नाही. इथून काय करायचं, राईड घ्यायचं. ओके. ओ माय गॉड, ये जो गोरा है उसका जटा देखो, जटा. रोडला लागल्यानंतर असं वाटलं गावी आलोय मी भाऊ. सेम आपल्या गावचा रोड, म्हणजे आपल्या गाव आणि काय लांब नाही आहे. क्या बात आहे, मस्त दिसतो. पण मला कर्नाटकचे ना रोड आवडले, एक पण ना खड्डा नाही, रोड एकदम सुसाट आहेत, मस्त छान आहेत आणि माणसं पण ओके आहेत. फक्त इकडे काय होतं माहीत आहे, बाहेरून आपण जे बायकर्स वगैरे येतात ना, मग इथले लोकल जे बाईकवाले वगैरे आहेत त्यांनी बघितलं का एकदम ते हे होतात,
काय माहीत नाही, पण एकदा आम्हाला ओव्हरटॅक करून वगैरे थोडंशी असे हूल वगैरे देणं हे जरा असतं इकडे. बघितलं आम्ही थोडं कालपासनं. आय 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 हा, केळीच केळी बघा, केळ्याची बाग जबरदस्त आहे तिकडे कर्नाटकला. हे बघा इकडे पण केळीची बाग बघा, आणि इकडे पण पूर्ण केळीची बाग आहे ही सगळी. विजयनगर हे बघा, दगड दिसायला लागले कालच्या सारखे परत. आणि कर्नाटक मला वाटतं आपल्या महाराष्ट्रापासून काय लांब नाही आहे, जवळच आहे. कारण गाणगापूरचं आपण कर्नाटक बॉर्डर लागते, पण ही आता आम्ही जे आलोय ना ते प्रॉपर कर्नाटकमध्ये आलोय. कारण उद्या पण आम्हाला 400 किलोमीटर खेचायची आहे गोकर्णला. इकडे ना हम्पीला ना कसं आहे माहिती आहे, मी बघितलं हम्पीला जर तुम्हाला ना प्रॉपर हम्पी फिरायची असेल ना तर तुमच्याजवळ 4 दिवस पाहिजे, म्हणजे 5 नाईट. 4 दिवस प्रॉपर जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही हम्पी पूर्ण एक्सप्लोअर करू शकता. 2 दिवसात काही होत नाही, मी बघितलाच. कारण आम्ही कालचा दिवस आम्हाला ना उठण्यामध्ये आम्हाला 9 वाजले उठायलाच. सगळ्यांची तयारी होईपर्यंत 10 11:30 वाजले आम्हाला निघायलाच. त्याच्यानंतर कधी स्पॉट करणार, आणि एकदा लेट झाला की मजा नाही. त्यामुळे 3-4 दिवस जर भेटले ना तर प्रॉपर हम्पी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. कारण खूप आहे, बरंचसं स्पॉट आहेत हम्पीमध्ये आणि बघण्यासारखे आहेत. काही काही मंदिरं पण खूप छान आहेत इकडे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जेवढी मंदिरं आहेत ना तशी मंदिरं इकडे आहेत बघण्यासारखी. त्यामुळे ते एक चांगलं आहे. आणि इकडची मंदिरं ना खूप मोठी आहेत, मी बघितलं. म्हणजे एवढी जागा मोठी मोठी आहे ना मंदिरामध्ये, बघितलं मी. बघा शेती ना, शेती खूप करतात ना इकडे, इकडची लोक. हे बघा शेतीचं प्रमाण जास्त आहे इकडे. वाव, काय ब्रिज आहे, सुपर. हे एक ब्रिज चांगलं भेटले बघा, मस्त सुपर. पण इथे संध्याकाळी थांबायचं, आता नाही. असं ड्रोन असतं असं उडवलं असतं आता. छान आहे. संध्याकाळी येताना रिटर्न येताना ना मस्त की फोटो काढायचे इकडे. मित्रांनो ते बघा, आम्हाला तिकडे जायचं आहे, तेव्हा तिथे त्यावरती टोकाला जायचं आहे चालत चालत. आणि आता बऱ्यापैकी आम्ही पोचलोय. 15 मिनिटात आम्ही. काय आलं, कुठला कुठला हा राईट आहे. ए युटर्न 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 युटर्न. ओके ओके, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम, मी घेतो. हे सावकाश, हे सावकाश, गाड्या येत आहेत, गाड्या येत आहेत, सावकाश. हा, इथूनच जायचं आहे काय. अरे हेच आहे ना इथून. अच्छा, फुडून 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 तिकडे तिकडे तिकडे. ठीक आहे ठीक आहे, चल. हे थांबा थांबा थांबा, तिकडूनच आहे, तिकडूनच आहे. थांबा थांबा, तिकडेच आहे, फुडूनच आहे, फुडूनच राईट आहे. कैलास, हे कैलास, कैलास बाबा इकडेच आहे रे, ह्या साईडला. इथून आहे. कुठे पार्किंग आहे, मागे आहे. हा मग चला मागे, मागे लावूया गाड्या. हा मग चला चला चला, आलो, चला. हा ठीक आहे, चल. बरं आहे. पार्क ए MH05 वाला आहे कोणतरी, हा बघ एक्सपल्स वाला. MH05 जिकडे भेटते जागा तिकडे लावून टाका. अंजनाद्री, अंजनाद्री मला काय माहीत नाही, येत नाही अजून. अंजनाद्री हे कुठलं स्थान आहे, कुठल्या देवाचं? हनुमानाचं हे स्थान आहे. आणि हनुमानाचा जन्म, मारुती रायांचा जन्म इथे झाला असं सांगण्यात आलं आहे. आम्हाला पण माहीत नाही आहे. कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. दुसरी गोष्ट ही आहे, मंगळवार आहे आणि मंगळवार असल्यामुळे इकडची लोक मंगळवारची मानतात ही लोक, त्यामुळे मंगळवारची गर्दी असते. त्यामुळे आता आम्हाला इथे करायचा नाश्ता. तर इथून आम्ही आता नाश्ता करणार इकडे. आणि हे वरती दिसते ना, हे बघा इकडे आम्हाला जायचं आहे. आणि आम्ही गाड्या पार्क इकडे केल्या आहेत. गाड्या पार्किंग केल्यामुळे बरं झालं आहे. फ्री पार्किंग नाही आहे, पेड पार्किंग आहे. 5 रुपये. इथे बसा, इथे बसा. पेड पार्किंग आहे, 5 रुपये एका गाडीचे. आणि हा बघा इथून आम्हाला चालत जायचं आहे. बघा इकडून एकदम टोकाला जायचं आहे तिकडे वरती. आणि वरती एकदम ते जो दगड दिसतोय मोठा ना, तिकडे ते मंदिर आहे. त्यामुळे पहिला आपण नाश्ता करून घेऊ. भावानं काय झालं?
अप्पे आहेत ना, अप्पे. हां, अप्पे बेस्ट आहेत. पुरी पुलाव आहे. अरे भाई अप्पे एक नंबर. भाऊ अप्पे गरम गरम अप्पे दे दो पहिला. इडली भी दे दो. एक आहे नाही, राईस नाही. ओ इडली आणि अप्पे दे दो. इडली अप्पे. हाँ क्या 7 प्लेट दे दो. नहीं अप्पे प्लेट मिक्स के ना. तो एक काम करो, 4 प्लेट ये दे दो इडली, 4 प्लेट अप्पे दे दो. चला नाही बाबा, ज्यांना ज्यांना पाहिजे तसं खावा. 4 प्लेट मधूनच खाली येईल. नाही आम्हाला सवय आहे भाई. तुला सवय बाकीचं. अरे मी तेच बोलतो, 4 प्लेट मागितले ना. मग 4 प्लेट मागितल्यानंतर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं खा. 4 प्लेट होऊन जातील 7 लोकांना. माझं म्हणणं काय ते ऐक, हेवी खाऊ नका. अरे ठीक आहे, चल आता पोटभर खाऊ नका. ज्यांना पाहिजे त्यांना केवढं खाऊ दे. ज्यांना ओके आहे वाटतं. टमाटर नाही, अशी लाल वाली मस्त लागते ती नाही. पण इडली छान वाटते ना जरा. वा वा वा, मस्त. त्यांना बोल ना, आहे का विचार ना. दादा टमाटर चटणी आहे. टमाटर चटणी नाही, सांबार. हाँ सांबार वो दे दो ना, सांबार दे दो ना. 1 प्लेट में दे दो. भाई आप्याच्या 2 प्लेट सांगता. भाई नाश्ता करा यार. सध्या दादा अंकल बस हो गया. मी बोलतो बाद में बोलतो. खाली सुरुवात तर झालेली आहे मंदिरापाशी जाण्याची. आणि बरोबर 500 ते 550 नाही, मला वाटतं 500 पायऱ्या आहेत. पण ओकेमध्ये आहेत, म्हणजे असं की जास्त उंच नाही आहेत किंवा असं ओपनमध्ये नाहीत. पूर्ण शेड आहे वरती, म्हणजे आपल्याला ऊन पण असं एवढं लागणार नाही. पण मी ह्या पोरांना बोललो, म्हटलं हेवी नाश्ता करू नका, मला सवय आहे. हेवी नाश्ता केल्यानंतर चालायला होणार नाही. तर आता तो सुरुवात झालेली आहे. नाश्ता पण छान झाला, हलकासा नाश्ता केला. इडली आणि अप्पे. हां पब्लिक भरपूर आहे. आमच्या मुंबईवरून पण पब्लिक खूप आली आहे आज. कारण थोडं मराठी ऐकायला येतं इकडे कुठेतरी. आता आपल्या कल्याण पासिंगच्या पण बाईक आपल्याला दिसल्या आपल्याला. आणि आपले सगळे पंटर आलेले आहेत. आता स्टार्टिंगला फुल जोशमध्ये असणार, पण थोडं पायऱ्या चढल्यानंतर एकदम थोडंसं डाऊन होणार. चला सुरुवात करायची. चला हे बघा, एका श्वासामध्ये चढायचं सगळ्यांनी. हा काय थांबायचं नाही कोण. काय झालं काय पुढे आहे ना, तिकडे आहे. चल या. चप्पलं इथेच काढावी लागतात, कारण मागे ना स्टँड आहे, तिकडे आम्ही चप्पलं काढली. आता इथे आम्ही पाय धुवून सुरुवात करणार आपल्या मंदिरापाशी जाण्याचं. खूप स्वच्छता आहे इकडे, खूप स्वच्छता. हे बघा, इकडे आम्ही आता पाय धुणार. चला. आणि हे बघा अशा पायऱ्या आहेत, खूप सुंदर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना सावली आहे बघा. सावलीतून जायचं, कारण वरती शेड आहे पूर्ण. हे बघा एंडपर्यंत शेड आहे, त्यामुळे काय आम्हाला तेवढा त्रास होणार नाही. आणि जिने पण ओके आहेत, पण आम्ही सगळ्यांनी चप्पलं काढली आणि चप्पलं काढूनच वरती जावं लागतं खाली. कैलास थकला वाटतं. मी बघितलं माझ्या मागे होता रे. थोडी बॉटल पकड झाला. हां आम्ही येताना पाण्याची बॉटल पण घेतली, कारण समजा कुठे वाटलंच तर पाणी वगैरे, थकवा, पाणी ताण लागली तर. मला वाटतं आम्ही आता बऱ्यापैकी पायऱ्या चढल्या. 200 पायऱ्या आपण चढलो, 200. पण आमचे अजून 2 फंटर जरा डाऊन आहेत. हे थांब म्हणतात, त्यांना येऊ दे, त्यांना पण सांग. हां आहेत ना, कारण ते दिसत नाही आहेत कुठे. आपले 2 ते फंटर वीक आहेत जरा. वा मस्त. वरती आल्यानंतर आता हे बघा. हां बघा सुपर व्ह्यू. आता आम्ही बऱ्यापैकी वरती आलोय बघा. उंच असं मस्त वाटतंय. आणि त्या मला संपले काय पाहिजे नाही ना अजून, आहेत का अजून? अच्छा वरती तिकडे नाही ना, पण आता पण 200 तर झाले ना आरामात. हां दिसायला दिसते जवळ. अच्छा तुम्ही कुठून? नागपूर. अच्छा नागपूरहून आलात. ठीक आहे. आपले 2 फंटर आता खाली बसलेत, तर त्यांच्यासाठी आम्ही वेट करतोय थोडा, कारण त्यांना पण घेऊन जाऊया जरा. ते थोडंसं जरा सवय नाही, सवय ह्याच्यासाठी सवय पाहिजे ना, भरपूर चालायची सवय पाहिजे. ह्याच्यासाठी डोंगर चढले पाहिजे. मी चढलो बोलो सिया. वाघ आला. दुसरा वाघ कुठे आहे? वाघाने आज गॉगल लावलाय भाई. आज वाघाने गॉगल लावलेला आहे. नाही पण हे बघ, हे अधूनमधून पाहिजे भाऊ. फक्त एसीची हवा खाऊ नका. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर हे गरज आहे, ह्याची गरज आहे. कळलं काय?
बॉडीतून घाम आला पाहिजे, कळलं? तर तो असाच घाम येणार आहे. ती लाईट गेल्यानंतर फॅन बंद होतो तो घाम नाही, हा काय? हे असे ह्याचे पायऱ्या चढल्यानंतर जो घाम येतो तो आला पाहिजे. खूप मस्त आमची राईड पण आज छान झाली. म्हणजे मुंबईवरून येताना ट्रेक पण झाला, सगळंच झालं, देवदर्शन पण सुंदर. हे कसे पूर्ण ए सीमध्ये पूर्ण दिवस बसून असल्याचे परिणाम आहे ते. पूर्ण दिवस ए सीमध्ये, म्हणून अधूनमधून बोलतो ट्रेकला चला, फक्त राईड राईड राईड. संडे राईड. हां राईडला पण नाही तो आली. ट्रॅफिक झालं रे, ट्रॅफिक झालं. हां आपले 3 फंटर वरती गेलेत. एक साइड छोड़ो, उनको जाने दो. फुल पॅक झालं रे. हो काय वाटतं रे भाई, जबरदस्त, खतरनाक दिसत आहे, खतरनाक एकदम. चलो भाई, चलो चलो चलो. आता यांना जायला दिलं तर आपण असं जाणार मागे भावा. चल चलो 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 भाई, चल भाई. क्या देख रहे हैं, ये कैमरा है भाई. चलो चलो चलो, तुम लोग दिखेंगे, फटाफट भागो. चलो भागो भागो भागो. एकदाचे पोचलो बाबा, फायनली 500 आपल्या पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि मंदिराच्या पायथ्याशी आम्ही पोचलो. हे मंदिर इकडे आहे आणि खाली बघा, हे बघा इकडे बघा, सुपर. म्हणजे ड्रोन असला असता तर काम 25 झालं असतं, पण आपल्याकडे ड्रोन नाही आहे, ती कमी आहे आपल्याकडे खूप. पण हे बघा, हे काय ते बघा, हे जे आहे ना, हे बघण्यासारखं आहे खूप. म्हणजे खालच्यापेक्षा वरती आल्यानंतर जे दिसतं ना, ते खूप अविस्मरणीय हे अशी जागा आहे आणि बघण्यासारखं हे मंदिर आहे. आणि ही आजूबाजूचा जो भाग आहे ना, जे हे दगड बिगड हे बघण्यासारखे आहेत, खूप भारी भारी. त्यामुळे खालून पण बघताना खूप भारी वाटतं. पण आम्हाला एवढा असा थकवा जाणवला नाही. ऊन आहे, पण थोडंसं अजून लवकर आलं असतं खूप चांगलं आलं असतं, पण नाही होत एवढ्या लवकर निघायला. पण आपण बऱ्यापैकी चढलो. आपले वाघ होते पण ते पण चढले. आता दर्शन घेऊन आपण बरोबर 20-25 मिनटं बसायचं आणि त्यानंतर निघायचं. हां चला. मग आता वेळ नको भाऊ, आता वेळ नको. आता आलात ना, ठीक आहे चालेल, या. आम्ही तोपर्यंत पुढे जातो. काय माहिती आहे, नंतर गर्दी झाली ना. हा मग ही काय लाईन आहे ना, अजून ही लाईनच आहे ना. अच्छा, तिकडून आहे का लाईन? जय जय सियाराम. खूप मस्त दर्शन झालं. आता ना एक वरती असा स्पॉट आहे फोटो सेशनसाठी. तर आमचे मित्रमंडळ इकडे कुठेतरी आहेत, पण दिसत नाहीत कुठे आहेत. ते बघा टोकाला आहेत. हा जो व्ह्यू आहे ना, फक्त फोटो सेशनसाठी एक नंबर आहे. हा बघा, सुंदर. हा बघा, थोडं जाऊ तिकडे, पाण्याची बॉटल पण भरायची आहे. पब्लिक खूप आहे. ओ काल निघायचं नाही. अरे बाबा, हे खतरनाक आहे रे. हा का, हाँ सुपर भाई, एक नंबर है ये ड्रोन चाहिए था रे अपने पास. ड्रोन, ये ड्रोन के लिए इधर से निकलते क्या वो? ये रोहित. तो इसी बात पे हम ये व्लॉग, आज का पहला व्लॉग हम लोग इधर ही ख़त्म करते हैं. क्योंकि अभी बाद में किधर जाने वाले मालूम नहीं. अभी ये बंदे लोग किधर हमको लेके जाएंगे उधर जाएंगे. पण आताचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय, कारण जास्त पण मोठा झाला की तुम्ही बघणार नाही 100% मला माहीत आहे. पण हे मंदिर कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर हम्पीला येत असाल तर हे जे मंदिर आहे नक्की करा. आम्ही ऐकून आहोत की इथे जन्मस्थान आहेत मारुती रायाचं, पण खूप छान आहे, वातावरण भारी आहे, व्ह्यू छान आहे. जर कोणाकडे ड्रोन असेल तर ड्रोन शॉट एक नंबर येतात. तर आम्ही आता हा व्हिडिओ इकडे संपवतो. फक्त इथे थोडं आल्यानंतर रिक्स ही आहे की इकडे समजा आल्यानंतर इथे जर फोटो काढायला येत असाल तर फक्त सांभाळून, पाय एक जरा जरी घसरला ना खाली थोडासा तरी डायरेक्ट खाली जाणार. त्यामुळे ती जीवाची थोडी काळजी घेऊन फोटो सेशन करा. बाकी तर मजा आहे. आता हा व्हिडिओ इथे संपवतो. परत दुसरा व्हिडिओ लवकरात लवकर येईल. थोडा एडिटिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम होतोय, जरा लेट होत आहे, पण लवकरात लवकर व्हिडिओ येत राहतील. पण बघत राहा आणि असा सपोर्ट करून लाईक, कमेंट आणि हाईप करा प्लीज. चला बाय 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 बाय. चलो पब्लिक भी बाय कर दे आपको सब.
बाय बाय करो भाई, बाय करो व्यूअर्स को बाय करो। सब लोग अभी क्या है, ब्लॉगर बन गए ना तो बिजी हो गए सब लोग।